जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा खरी परीक्षा. हाय भारती, मी काल फोन केला होता तर मम्मीने सांगितलं की तू सकाळी येणार आहेस. आले आहे सीमा. बरं ते सोड, तू हे सांग की तू इंडियात कधी येणार आहेस? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की बेटा तू तिकडे जाऊन करणार काय आहेस. म्हणजे असं की आयुष्य म्हणजे फक्त केवळ लग्न करणं असं तर नाहीये ना. आई, तू सून सून बोलतेस, पण ही मुलगी कॅनडाला पळून जाण्याच्या तयारीत होती. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही घेऊन जाईला आणि हिच्याकडून वधून घ्या की हिने ज्वेलरी कुठे ठेवली आहे ती. आणि मला पाहायचं होतं की मोठे मालक पुढे काय करणार आहेत ते. ओ, म्हणजे काल रात्री तुम्ही मला इथे भेटला होतात तेव्हा हेच काम तुम्ही फत्ते करून आला होतात तर. पाहिलं साई, हे सर्व काम भारतीला बदनाम करण्यासाठी पप्पांनी केलं होतं. प्रयत्न करून सुद्धा पप्पा, मी तुमचं मन नाही जिंकू शकत. इन्स्पेक्टर साहेब, माफ करा. मला माहित नव्हतं की आमच्या सुनेला बदनाम करण्यासाठी माझ्या मुलानेच हे सगळं नाटक रचलं होतं. तुम्हाला इथे बोलवून त्रास दिला मी. माफ करा मला. पुढच्या वेळी कोणावर आरोप करण्या अगोदर 10 वेळा विचार करा. चला आता. जग्या, अरे एका निष्पाप मुलीवर आरोप करताना तुला लाज नाही वाटली का? आणि तीही ती मुलगी जी आपल्या घरची सून आहे. अरे सून तर आपल्या घरची इज्जत असते, आपल्या सगळ्यांची प्रतिष्ठा. आणि स्वतःची प्रतिष्ठा धुळीत मिळवायला तुला लाज नाही वाटली? आई, मी या मुलीला माझ्या घरची सून नाही मानत. ही माझ्या बर्बादीला कारणीभूत आहे. आणि ती ज्वेलरी ज्याचा मी शोध लावणार होतो, मला माहित नव्हतं की या जगण्याने लपून ठेवली ती मला सगळ्यांसमोर बदनाम करण्यासाठी. जगन्या, तुझी ही हिम्मत. जग्या, बस करा पप्पा. तुमची ही चाल यशस्वी नाही झाली म्हणून खरं बोलण्याची शिक्षा जगण्याला द्यायला निघालात. भारतीला तुम्ही पोलीस स्टेशनला पाठवणार होतात ना. आणि या घरात चोरी कोणी दुसऱ्याने नाही तर तुम्हीच केली आहे. बस कर आदर्श, तुझं तोंड आवर. आज तू एका मुलीसाठी आपल्या बापाशी भांडतोयस. खरं बोलणं चुकीचं नसतंच. आणि खरं हे आहे की तुम्ही जे काही केलं ना, हे करून तुम्ही आम्हा सर्वांच्या नजरेतून उतरला आहात. मी तुला सांगतो, गप्प हो आदर्श. तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. आदर्श, जग्या, आजी, आई, आजी, आई, आजी, 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 काय होतं तुला?
परमेश्वरा, प्लीज आजीला वाचव. जे काही झालं, या सगळ्याला जे कोणी जबाबदार होतं ते त्याचा तो असू दे, पण त्याची शिक्षा आजीला नको देऊस. देवा, कोणाचंही जीवन आणि मृत्यू तर तुमच्याच हातात आहे ना. तर मग आजीचं जीवन परत आणा. तिला काहीच झालं नाही पाहिजे, नाहीतर मी स्वतःला आयुष्यभर माफ नाही करणार. कारण मी पण आजी बरोबर खोटं वागले, तिला खोटी स्वप्न दाखवली आहेत आणि त्यांनी माझ्या खोट्याला खरं मानलंय. आजी हे समजते की मी त्यांची सून आहे. जर खोट्याचा आधार घेऊन मी तिथे राहिले नसते तर पप्पाजींना मला घरातून बाहेर काढण्यासाठी हे नाटक करावं लागलं नसतं आणि गोष्ट या थराला पोहोचली नसती. आता काहीही हो, आजीचं आयुष्य परत मिळवून दे. नवीन आयुष्य दे तिला. तिला काही होतं का म्हणे, काही नाही. ही एकच विनंती आहे देवा, तिला आयुष्य परत दे. करू दूर नको ही सावली, तोडू नको माझा आधार. त्यांच्या शिवाय न कोणी, कर कान्हा त्यांचा उद्धार. तू रात्र दिवस करतो आहे, तू श्वासात बसला आहे. मला दुःखांची कुठवर देवा, देशील तू शिक्षा, देशील तू शिक्षा. जेव्हा वेळ प्रीतीची येईल, एक बाण टोचून जाई. एकमेकांस हा धोका कसे आपले देऊन जाई. जाणली आहे चालता चालता हे रस्ते, बदलून गेली दिशा. परीक्षा 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 परीक्षा.
सीमा बाळा, आता तर तुला खुश व्हायला पाहिजे. तू इंडियात परत चाललीस ना? हो आंटी. पण माहित नाही मला असं का वाटतंय की मम्मी पप्पा माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. आता तर तू चाललीच आहेस, जे काही असेल ना ती तुला समजेलच की. हो आंटी. पहा ना, मोहनीशने सांगितलं होतं की तो तिकीट घेऊन येणार आहे. किती वेळ झाला, अजून नाही आलाय तो. मला कळतच नाहीये तुझ्या मनात नक्की काय चाललंय. येईल ग तो, त्याने सांगितलंय ना, मग येईलच तो. हो आंटी, ही गोष्ट तर मला नेहमीच जाणवत आलीये. जर तसं नसतं तर मोनिशने त्याच्या मॉमची पर्वा न करता मला पासपोर्ट आणून दिलाच नसता. आणि तुम्ही पाहिलंच असेल ना आंटी की त्याने किती प्रयत्न केलेत ते मला इंडियात परत पाठवण्यासाठी. तुझं बरोबर आहे सीमा. हे घे सीमा, तुझं इंडियात जायचं तिकीट. फ्लाईट 3 तासानंतर आहे. आपल्याला लवकर निघावं लागेल. ती तर तयारच आहे, तुझीच वाट पाहत होती. आता वाट पाहणं संपलं. हो ना सीमा, आता तू इंडियाला जाणार आहेस. ही माझी पहिली जबाबदारी होती, ती मी पूर्ण केली. आणि आता दुसरी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी लवकर इंडियाला येईन. इंडियात जाण्याच्या बाबतीत आम्ही पण विचार करतोय. आता बघूया की भारती इथे येते की आम्हीच इंडियात पोहोचतो. अंकल, मला माहिती आहे तुम्हा दोघांना भारतीची काळजी वाटत असणार. होय मोहनीश, भारतीच्या सुखाशिवाय आम्हाला दुसरं काहीही महत्वाचं नाही. तिच्या सुखासाठी आम्ही काहीही करू शकतो. बस भारतीच्या डोळ्यांमध्ये अश्रू येता कामा नयेत. हो अंकल, प्रत्येक आई वडील हाच विचार करतात. पहा ना, माझ्या मम्मी पप्पांनी पण माझं नशीब घडवलंच होतं. पण त्यांना काय माहीत की माझ्या नशिबात काय लिहिलंय. बस मी तर नशिबाचे यासाठीच आभार मानते की या अनोळखी शहरात तुमच्यासारखी देव माणसं भेटली. असं काय बोलतेस बाळा? जोपर्यंत या जगात माणुसकी जिवंत आहे, एकमेकांना सावरण्यासाठी कोणी ना कोणीतरी भेटतच बघ. अगं हो सीमा, ते तू मला एकदा म्हणाली होतीस की तू इंडियात जाऊन सर्वात आधी आपल्या करिअरचा विचार करणार आहेस ते. हो, विचार तर तोच केलाय. सीमा, मी तुला एक नंबर SMS करेन. एक फिल्म प्रोडक्शन कंपनी आहे. पुष्पेंद्र कुमार तिथले हेड आहेत. जर तुला जॉईन करायचं असेल तर कर. मी बोलेन त्यांच्याशी. अरे या गप्पा तर वाटेत सुद्धा होतील. एअरपोर्टला पोचायला उशीर होईल. चला. हो हो, चला चला. सीमा, चल ते बाळ, चल. एअरपोर्टला वेळ मिळेल ना मिळेल, मला शेवटचं तुझ्याशी काही बोलायचं आहे. ठीक आहे, आम्ही तुझी कारमध्ये वाट पाहतो. चल लवकर ये. सीमा, इथे जे काही तुझ्याबरोबर झालंय त्यासाठी शक्य झालं तर मला माफ कर. मला तुला दुखवायचं नव्हतं. मोहनीश, तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मी खरंच तुझी फार आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि स्वतःची काळजी घे.
कसलं हॉस्पिटल आहे हे? नीट चहा पण मिळत नाही इकडे. तुम्ही लोकांनी अशा हॉस्पिटलमध्ये माझ्या आईला भरती केलंय. जर माझ्या आजीला काही झालं ना पप्पा, तर मी तुम्हाला पण नाही सोडणार. ए, तिच्यावर इतका अधिकार गाजवणारा तू कोण आहेस रे? ती माझी आई आहे, समजलं? माझी आई आहे. हो, तर हे कर्तव्य पार पडलं ना तुम्ही एक मुलगा असण्याचं, की तुम्ही आजीला अशा स्थितीत पोहोचवलं की तिला जीवन मृत्यूशी संघर्ष करावा लागत आहे. याला जबाबदार फक्त तू आहेस, फक्त तू. तुझ्याच मूर्खपणामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे. त्या कुठल्या भारतीला आणून माझी सून करून ठेवलंयस तू, आणि त्याचा दोष मला देतोयस. स्वतःच्या चुकीसाठी जबाबदार भारतीला नका ठरवू पप्पा. मी फक्त तिलाच जबाबदार मानणार आहे. काय करणार आहेस तू? चोरीचं नाटक तुम्ही केलं आणि आरोप भारतीवर लावलात, पण तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही वाटणार. तुमच्या एका चुकीमुळे आजीला हॉस्पिटलमध्ये यायला लागलं, पण तरी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला जाणवणारच नाही. लाज वाटते मला तुमची. माझ्या आईच्या या स्थितीला कारणीभूत तुझी भारती आहे. तीच मूळ कारण आहे या भांडणाची. तुझ्या त्या भारतीमुळेच माझी आई हॉस्पिटलला आली आहे. जर माझ्या आईला काय झालं ना, तर त्या भारतीला काहीच फरक पडणार नाहीये. जर ती तुमची आई आहे ना, तर माझी आजी सुद्धा आहे. आणि जर वेळ मिळाला ना, तर एकदा विचारा तिला की ती माझ्यावर जास्त प्रेम करते का तुमच्यावर. मला तुझ्या बरोबर कोणताही वाद घालायचा नाही, समजलं? गप्प राहा तू. तुम्ही प्लीज जरा शांत राहाल का? हे हॉस्पिटल आहे. तुम्ही प्लीज शांत राहा. आय एम सॉरी डॉक्टर. तसं आता आजी कशी आहे, त्यांची तब्येत कशी आहे? डॉक्टर, मी आईला भेटू शकतो? हो, पण सगळ्यात आधी त्यांना भारतीला भेटायची इच्छा आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे? हो, मी तुमच्या घरी गेलो होतो. तिथे कळलं की तुम्ही हॉस्पिटलला आला आहात. मला तुम्हाला अटक करावी लागेल. पण इन्स्पेक्टर साहेब, मी असं काय केलंय? खरं तर हे आहे मिस्टर जगमोहन, तुमच्या घरात जी घटना घडली त्यामागे तुमचाच हात होता आणि तुम्ही आरोप भारतीवर लावलात. हे पहा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की माझ्या आजीची तब्येत ठीक नाहीये. ते काहीही असो, आम्हाला कायदेशीर कारवाई तर करावीच लागेल. भारतीच्या अंकलचा फोन आला होता. जर तुम्ही भारतीला त्यांच्या घरातून आणला आहे तर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे.